उद्धवजी ठाकरे देखील एकदा येऊन गेले, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. किंबहुना त्याच्यानंतर काही महिने लागले, ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आम्ही अगोदरपेक्षा चांगला परफॉर्मन्स करून दाखवला, जास्त सरपंच निवडून आणले. त्यामुळे आणि मी मगाशी देखील म्हटलं की आदित्य ठाकरेंनी सन्माननीय शिंदे साहेबांना आव्हान दिलं होतं. मी त्यांना एक नवीन आव्हान देतो, त्यांनी दापोली मतदारसंघामध्ये फक्त सभा आणि येऊन इथे निवडणूक लढवावी ना माझ्यासमोर, हिंमत असेल तर, आणि बघावं जनता कोणासोबत आहे. आणि म्हणून मला वाटतं एका अशा व्यक्तीला त्यांनी आज उभाटामध्ये घेतलंय, जी व्यक्ती शिवसेना 2013 मध्ये सोडून राष्ट्रवादीमध्ये सामील झालेली असताना खेड तालुक्याच्या तीनबत्ती नाक्यावरती भगवंता श्रीकृष्णाचा भगवा झेंडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा, वंदनीय बाळासाहेबांचा भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला होता. त्या संजय कदमला आज उभाटाने स्वीकारलेला आहे. मग नक्की तुमचं हिंदुत्व गेलं कुठे? आज त्या व्यक्तीला हे आज तिथे व्यासपीठावरती त्याचा मान आणि सन्मान करतात. मला वाटतं अशा लोकांना जनता जागा दाखवेल आणि येणारी विधानसभेची निवडणूक हा माझा आत्मविश्वास आहे. मागच्या निवडणुकीमध्ये मला जवळपास 14,000चं मताधिक्य मिळालं होतं. ह्या निवडणुकीमध्ये मी 35,000 100% क्रॉस करतो.